गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी उठलो आहे, संडे आहे आज आपल्याला केस वगैरे कापून जरा चकाचक व्हायचे. आमचे पप्पा सांगायचे प्रत्येक टायमाला एकदम पॉशमध्ये राहायचं. पप्पा आमचे असे राहायचे ना, पॉश एकदम, भाई खतरनाक एकदम. त्यांच्यासारखं काय कोणी राहणार पण नाही आमच्या घरात, म्हणजे पॉश अख्ख्या 2 टाईम आंघोळ घरात असले तरी पण एकदम फुल पावडर टिक्का बिक्का लावून. तर आता चाललो आहे मी केस कापण्यासाठी, दाढी बिडी करून जरा हे करू. संध्याकाळी एक प्रोग्राम आहे, जसं काल मी बोललो, आपला खास जो भाऊ आहे सुशील भाऊ, त्यांच्या ताईचा साखरपुडा आहे. तर फक्त तिकडं त्याला भेटूया आपण, जाऊन थांबणार नाही मी तिथे जास्त, कारण कसं जरा थोडे दिवस नको जायला ना आपण अशा लग्न बिग्नाच्या ह्याच्यामध्ये. पण कसं आपलं एकदम खास आहे ना, म्हणून जाणार तिकडे, भाईला भेटणार, थोडा वेळ थांबणार. नंतर बघू आपला कसा काय प्लॅन आहे. आजचा दिवसाचा जो काय रुटीन असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि उठलो आहे, अजून काही मला टेन्शन आलं जेव्हा बिवायला काय अजून केलं आहे का नाही. तर मग कसं लेट उठतं त्यामुळे मग खायला का अंडी कसं काय तर बघूया पहिलं म्हणा. कारण आज रविवार असल्यामुळे सलूनमध्ये असेल गर्दी. आणि मी तिकडनं चाललो आहे तब्रेज बाईकडं. आपल्याला आता तिकडं जायला मला आला कंटाळा. आपल्या गावातच चाललो आहे आबाईच्या इथं. आबाईला मी कालच सांगितलेला फोन करून. आता बघू, त्याची इथं गर्दी नसेल तर थांबायला, गर्दी असेल तर थांबायला लागेल, नसेल तर लगेच होईल आपल्याला. चला बघूया आता कसं काय आपला दिवसाचा आजचा रुटीन आहे, तो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय चला आता जाऊ. कटिंग शटिंग सब कुछ. धूळ अशी आहे ना गाईज, गाडी किती वेळेला जरी पुसली ना खतरनाक. हवाच आमच्या इथं जाम चालते ना, धूळ नुसती. गाडी धुवायची होती ते पण टाईम नाही भेटला मला काल. अख्खी माखली गाडी माझी पूर्ण. चला आता मध्ये 1-2 नंबर आहेत. पहिले आपण त्यासाठी नाश्ता करूया, पेटपूजा आधी, बाकी नंतर. नॉर्मली वडापाव काय भेटेल खाऊ आता. चला तर हा आहे आपल्या आबाई भाऊचा सलून. आता आपला ह्याच्यानंतर नंबर आहे, तोपर्यंत सध्या वेटिंगला बसले मी. हो गाईज, कसा एकदम चक्काचक बनवलं आहे बघा आपल्याला आबाई बाईनी. एक नंबर कटिंग केलेली आहे, एपी दिल्लोची कट मारली आपल्याला. तर आता आलो आहे घरी, म्हणजे पोहोचेल आता घरी. आणि अजून एक काम आहे, गाडीचा मडगाडला जो क्रॅक पडला आहे त्याला चिटकवायचं आहे. बेकार दिसते ते. आता बघू, 1-2दा आता डायरेक्ट मडगाडच आपण चेंज करू. वरती सूर्य बघा काय भारी दिसतोय. दुपार झाले, दुपार. चलो आता अजून आंघोळ बिंगोळ करायचे, परत भूक बीक लागले भरपूर. आता काय जेवायला आपल्याला माहिती नाही, आपण तर काय आणून दिलं नाही अजूनपर्यंत. आता घरातून ना बॉन्ड आणतो, हाय बॉन्ड, आणि तो आपला मडगाड चिपकवूया. थोडीशी दारू मेरे अंदर की. बॉन्ड घेतलेला आहे, पण सगळ्यात पहिलं आपण गाडी धुऊया. चला आपल्या हाती सगळी कामं करून घेऊ. कसं परत आता गाडी धुणार, पहिले आपण चिपकवणार, नंतर आपण जर गाडी धुतली परत मग ते बॉन्ड ओला होणार, हाय बॉन्ड परत ते निघणार. त्यापेक्षा पहिले आपण गाडी धुवून सिस्टमॅटिकली काम करू, जरा डोकं लावून. दिमाग आहे आपल्याकडे, जाम आहे. दिमाग बघा माझा जाम आहे, बोलला पैसे घरात ठेवून आले. तर बोललो पहिले आपण गाडी धुवू, मग ते चिपकवू, मग आंघोळ बिंघोळ करू, मग जेवू, जरा वेळ आराम करू, मग जाऊ हिंदू. संध्याकाळ आपलीच असते. ओके.
कसं एकदम चकाचकवाला काम. NS पण धुवायची होती, पण NS आता नाना घेऊन गेलेत. दोन्ही गाड्या धुवायच्या होत्या. आणि तिसरी तर बघा इथं नानाने हिला बनवून ठेवले, पण ही चालवतच नाही. ही बारक्या पोरांना शिकवायचे दोघांना, त्यासाठी बनवली. संदेशला आणि समूला शिकवणार आहे गाडी आता, बाईक एकदम प्रॉपर. आता हिचं काम बिम पूर्ण करून ठेवलं. हिला फक्त हिला पण धुवायचे युनिकॉर्नला. ही धुतल्यावर मग त्या लोकांना जसं जमल तसं शिकवायची गाडी. म्हणजे कसं कुठं या जायला बरं पडतं. आता NSला आपण 1-2 दिवसात धुवू. आता हिचा जो मेन काम आहे आपण ते करू, मडगाडचा. चला आता येतो मी बॉन्ड घेऊन घरातून खालून. पण काय करूया माहिती का, प्लास्टिक वेल्डिंग सिस्टम करू. प्लास्टिक वेल्डिंग सिस्टम म्हणजे कसं नाही का, काही पण आपलं जर प्लास्टिकचं जे असतं तुटलेलं असतं, आता याला क्रॅक पडले ना, ह्याच्यामध्ये ना कपड्याचा असा बारीक असा तुकडा ठेवायचा, त्याच्यावरतून हाय बॉन्ड वगैरे ना तर फेविक्विक टाकायचा. म्हणजे कसा त्याचा ॲसिड जो असतो, म्हणजे जो लिक्विड असतो, त्याच्यानी तो कपडा असा जळतो. कपडा जळतो, मग तो वितलून आहे ना इथं पूर्ण चिपकून जातो, मग त्याच्यानी मजबूती अजून वाढते. तर आता तेच करतो आहे. चला आता तुम्हाला झाल्यावर दाखवतो मी ते. पण काही स्पेसिफिक ब्लॉग नाही बनवत, आपला डेली ब्लॉग रुटीन आहे. चला आता कपडा टाकून दूर निघाला म्हणजे एकदम काम 25. आणि हा उरलेला जो वरचा कपडा आहे तो आपण असा कापून घ्यायचा, खरडून घ्यायचा, दगडसारखा एकदम झाला. आता याला कोणी मुद्दामून तोडल्याशिवाय निघणार नाही. तर झाला. चला आता आपण, भाई अजून आंघोळ नाही केली. पहिले आंघोळ बिंघोळ करतो मी, नंतर भाई जेवायचं, जाम भूक लागले. हे सगळे कामामध्येच राहिलेलो. आता जातो वरती, आंघोळ करून तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. चला मी झालेलो आहे रेडी, आंघोळ बिंघोळ केलेली. आणि आता काहीच बसू जेवायला. हे काय झाला माहिती आहे का, जसं बोललो उठला गेलो केस कापायला. आज पण अंडी खायला लागतील. आता मम्मी मला फोन करत होती, मावरा आणून देण्यासाठी फोन करत होती मम्मी. माझा फोन काय लागत नव्हता, कारण सलूनमध्ये नेटवर्कच नव्हता. लफडा वगैरे आल्यावर शिव्या खा खाल्ल्यात. आणि आता शिव्यांसोबत अंडी पण खायला लागतील. आणि संध्याकाळी तसं पण मी जेवायला नाही. आता काय नशिबात मावरा नाही वाटतं आपला आज. तर गाईज चला आता जेवायला बसतो मी. जेवल्यानंतर आईच्या गोळ्या आणून द्यायच्यात गावातून. जरा वेळ मग गावात थांबू, मग संध्याकाळी आपण 5 वाजता जाऊया बाहेर. चला जेवते अभि. तर झालेलो आहे मी रेडी. आणि आता पहिले आईच्या ना गोळ्या आणून देऊ. आईने मला गोळ्या आणायला सांगितलं. गोळ्या आणून दिल्यानंतर मग कसा टेन्शन नाही, बाहेर जाऊ शकतो आपण इंदास. मग आता डायरेक्ट रात्रीच यायचं आपण आला. चलो ये 3 2 1 3 2 1. सो आता गोळ्या घेऊन झाल्यात. आता मी चाललो आहे चिकन आणायला. कारण कसं माहिती आहे का, संध्याकाळी दोन्ही पण पोरं घरात असतात, समू संदेश. ते लोक मावरा तर खातच नाही. चिकन पण ते लोक एकदम असा जरासा खाल्ला तर खातात, नंतर अशाने जेवतात. तर आता कसं मी चाललो आहे बाहेर, मग परत मम्मीचा फोन येईल का आणून न दिला. मग त्यापेक्षा आत्ताच आणून देतो. एकदा सगळं घरी आणून दिल्यानंतर मग कसं आपण जाऊ शकतो तुमचं. चला आता देऊया आता आणून. दिले घरी, किती सोपं आहे सगळं काम आसान आपलं. चला आता जाऊया. विरॉंग साईडून हेल्मेट नाही घेतला म्हणून, कारण आता या टायमाला असतील हवालदार. चला आपण जाऊ. मी बोललो हा जाऊ ना, बोललो. झाला साखरपुडा. त्याच्यानंतर मग तिकडून निघालो. काय एवढं दाखवत नाही बसलो, कारण आम्ही सगळे मित्र भेटलेलो. आम्ही भाऊ लोक आपले, आम्ही फुल मजा मस्ती करत होतो एकमेकांशी. माहिती ना कसं भेटल्यावरती बाता असतात, तर आमच्या त्याच बाता चालू होत्या. निघालो इथून जाण्यासाठी मी. तर बघू, अजून काय प्लॅन फिक्स नाही, तुम्हाला सांगेल मी. पहिला इथून बाहेर तरी निघतो मी. आता गाडी चालवते, कारण भरपूर लोक आहेत रस्त्यावरती. उगाच कोणला टचबीच व्हायची गाडी मोबाईलच्या नादात. चला तुम्हाला मी सांगतो आता काय प्लॅन असेल ते पुढे दाखवतो.
बघा हा मेन मार्केट आहे ना, म्हणून जरा ठेवतो मी फोन बाजूला. काय बोल, मी तर साखरपुड्यामध्ये जेवलो होतो आणि बघा आपले भाऊ लोकांनी मला फोन केला. त्या लोकांनी मला सांगितलं नगेट्स आणि फ्राईज घेऊन ये. आता मी त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आपल्या भाऊ लोकांना आलेली क्रेविंग चायनीज खायची, तर आता त्यांच्यासाठी चायनीज मागवले. आता हे लोक खातील आणि मग कल्टी मारू आपण इथून. सो गाईज आता मी पोचलेलो आहे घरी. जो घराचा रस्ता आहे तिकडे आहे आणि थंडीचं एक नंबर वाजते गाईज. आणि दिवसाचा जो ब्लॉग आहे तो आपण करूया इथेच एंड. तर भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघा रस्त्यावर कोणच नाही, तर चला कंटिन्यू करूया आपण उद्या. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. चला.